आकाश भाई आणि विक्रम दादा. टीजर नाही जबरदस्त टीजर झालंय. भरपूर भारी मस्त झालाय. मजा येणार नाही आहे. पण मी दिसतो नाही फक्त उद्या एक वेगळं असं माझा नवीन हात काहीतरी येते. मेन नाही हायलाइट आहे. अदृश्य शक्ती, अदृश्य शक्ती. विदाऊट व्हीएफएक्स मध्ये काढला यांना दादा. नाही ते तुम्ही नाही दिसू शकत. नाही तुम्हाला ऑडियन्स उद्या बघेल. उद्या दादांना बघायचं असेल तर हा. उद्या मेन लीड मला बघायचं असं तर उद्या. दादा हा की पब्लिक उद्या. कल राडा करेंगे. नाही भारी झालं. आणि सगळ्यात मेन म्हणजे आता आकाश भाईने जे काम केलंय ना, तुमची थोडी तारीफ करतोय ऐका ना आकाश. अरे नाही खरं नाही मजाक नाही. म्हणजे आकाश भाईने जे काम केलंय ना, खरंच खूप डिफिकल्ट रोल होता सिरियसली. म्हणजे आम्ही जेव्हा शूट पण करत होतो ना, आणि खूप गर्दीत शूट केलं आम्ही हे. आणि म्हणजे काय माहिती, हे सिरियसली खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे एक आंधळाचा रोल प्ले करणं. मी सायलीला पण तेच बोललो आता की खरंच खूप डिफिकल्ट आहे. आणि त्यांनी तो एवढा जबरदस्त केलाय ना. म्हणजे आता कॉमेडी रोल ऑलरेडी आम्ही सोबतच केले, डान्सिंग केली, सगळं केलं. हे खूप चॅलेंजिंग होतं की आकाश सोबत असं काय करायचं. आणि त्याने फाडलाय. म्हणजे आकाश भाईने डायरेक्ट हवा केली. आणि खरंच भारी झालं. म्हणजे ते इमोशन जे टच होत आहे ना, म्हणजे मला तर वाईब आली. म्हणजे ऑडियन्सला पण उद्या वाईब येईल. पण फील येतो. वाईब उद्या. तुम्ही जरा फ्रेम मध्ये आहे की मनीष सर, असं फ्रेम मध्ये आहे की जरा. अच्छा असं आता दिसलो का आता आता कसं दिसतंय गुलाबजामुन. फ्रेम. पब्लिक हे बघा आकाश भाऊ, आशिष सर. अरे वा बरं आकाश भाऊ तुम्ही फोन नाही उचलत. मी किती फोन केले तुम्हाला. तुला तर मी नाही उचलत ते. दुकानावर येऊन पाय पकडू का तुमचे. राग आला. नाराजी का तुम्हाला माझ्यावर. हा त्याला कपडे घ्यायचे त्यामुळे येणार दुकानावर तिकडे. नाही आमच्या साईडचं आलं का नाही काही. 6XL आलं का. आता कापून शो का आम्ही. नाही काय नाही उद्याच अजून काय. उद्याचं काय करता येईल अजून काय. घेऊन जा आणि मग त्याला हे करा. उद्या सॉंग रिलीज झाली आणखी एक बार येऊ. नाही प्रीमियर लागलाय. प्रीमियर झालेला आहे. आणि साईरत्न एंटरटेनमेंटला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. साईरत्न एंटरटेनमेंट म्हणजे त्यांना नोटिफिकेशन येईल. आणि सकाळी 11 वाजता सगळे प्रॉपर त्यांना गाणं दिसेल ना का सर्वांना. कॉल करतो. आणि जे रील्स बनवणार त्यांना रायबाकडनं काय द्या गिफ्ट वगैरे काही.